कॉस्मॉस बँकेचा 110वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. उपस्थित होते. यावेळी सर्वांचे बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, उपाध्यक्ष मधुकर अत्रे यांनी स्वागत केले. बँकेच्या वतीने अभिनेते नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशनला 5,51,000 रुपयांची देणगी देण्यात आली. याशिवाय पत्रकारांची शिखर संघटना असलेल्या श्रमिक पत्रकार संघाला बँकेने वर्धापन दिनाचे निमित्त साधून देणगी दिली. वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या आवारात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी बँक खातेदारांसाठी काही नवीन सुविधांची घोषणा करते. त्याचप्रमाणे यावर्षी बँकेने छोट्या कर्जदारांसाठी एका जामीनदारात कर्ज उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा अध्यक्ष मिलिंद काळे यांनी केली. कॉस्मॉस बँकेच्या 110व्या वर्धापन दिनी आजपर्यंतच्या 109 वर्षाच्या परंपरेप्रमाणे आम्ही आमच्या ग्राहकांना काहीतरी एक नवीन योजना घेऊन येत असतो. यावर्षी 110व्या वर्धापन दिनी छोटे कर्जदार यांना एक बँकिंग सेवेचा परिपूर्ण लाभ व्हावा या दृष्टीने आम्ही त्यांच्या कर्जाकरता म्हणून एक गॅरंटर फक्त घेऊन कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे आर्थिक फायद्याच्या दृष्टीने कमी व्याजदर आणि प्रोसेसिंग चार्जेस पूर्णपणे माफ अशी योजना कॉस्मॉस बँकेने देऊ केली आहे. यावर्षी 110व्या वर्धापन दिनाचा सोहळ्यामध्ये पुण्यातील 32 शाखांमधून आम्ही एक रॅली काढली आणि त्यामध्ये सामाजिक संदेश देण्याकरता म्हणून दुचाकीस्वार या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. एक सामाजिक जबाबदारीचा आणखीन एक पुढचा टप्पा जो कॉस्मॉस बँक नेहमी पार पाडत असते त्यातला एक उपक्रम म्हणून यावर्षी आम्ही नाना पाटेकरांनी स्थापिलेल्या नाम फाउंडेशन या ट्रस्टला बँकेतर्फे आणि सेवकांतर्फे 5,51,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. या प्रकारे 110वा वर्धापन दिन साजरा करताना मला खूप आनंद होतोय. बँक ही पुण्याची आहे. कॉस्मॉस वाढली रुजली ती पुण्यामध्ये आणि भारतामध्ये सगळ्यात जुनी एक नंबरची बँक म्हणून नावारूपाला आली ती पुणेकरांतर्फे. त्याबद्दल मी सर्व पुणेकरांच्या मनापासून आभार मानतो. धन्यवाद. रांगोळी हे शुभ संदेश म्हणून आपल्या प्रत्येक कुटुंबात घरात कार्यक्रमात असतेच. ज्याप्रमाणे बँकेच्या प्रत्येक शाखेमध्ये वर्धापन दिनी रांगोळी काढली जाते त्याचप्रमाणे या सेवकांना मुख्य कार्यालयामध्ये गणेश खिंड रोडला यावर्षी रांगोळी स्पर्धा ठेवली होती. त्या रांगोळी स्पर्धेचं इथं आयोजन केलं आहे आणि त्यातली 3 बक्षिसं देण्याचा सुद्धा यावेळेला आम्ही इथं उपक्रम करतोय. याचबरोबर सेवकांना अत्युत्कृष्ट सेवा देण्याकरता म्हणून आपल्या सर्व सेवकांना एक विशेष मार्गदर्शनपर फिल्म आणि कॉर्पोरेट फिल्मचं सुद्धा अनावरण या निमित्ताने आपण इथे कॉस्मॉस बँकेच्या गणेश खिंड रोडच्या हेड ऑफिसला करत आहोत.